शाळा अनुदान वाढीव टप्पा संदर्भात महत्त्वपूर्ण एक परिपत्रक आज 22 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित झालेलं आहे। नुकतंच शिक्षक समन्वय संघ यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक 100% अनुदान मिळावं याकरिता एकवटलेले होते आणि या आंदोलनाला सत्ताधारी पक्षाचे म्हणजे शिंदे फडणवीस सरकारमधील जे मंत्री आहे यांच्याकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री, अर्थमंत्री यांच्याबरोबर अत्यंत योग्य पद्धतीने समन्वय साधून यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा अर्थमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर तसेच शिंदे फडणवीस सरकारमधील महत्त्वाचे जे मंत्री महोदय आहे यांच्या मध्यस्थीने हा सर्व प्रश्न जो आहे तो कायमस्वरूपी सोडवण्याचा याआधीच देखील निर्णय घेण्यात आलेला होता आणि आता पुढचा टप्पा देण्यासंदर्भात सुद्धा जो शब्द शिंदे फडणवीस सरकारकडून देण्यात आलेला होता त्याची कार्यवाही करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि त्या संदर्भात आज 22 नोव्हेंबर 2023 रोजी एक महत्त्वाचं पत्र हे निर्गमित झालेलं आहे। या पत्रामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की 31 डिसेंबर पर्यंत वाढीव टप्पा देण्यासंदर्भातील जी काही पूर्तता आहे ती लवकरात लवकर करून घेण्यात यावी। म्हणजे थोडक्यातच 1 जानेवारी 2024 पासून जे अंशतः अनुदानित शिक्षक आहे की ज्या शिक्षकांना आता 20%, 40%, 60% पगार मिळत आहे आणि काही शिक्षकांना अजून पगार देखील मिळालेला नाही आहे, काहींच्या अजून त्रुटी किंवा शालार्थ आयडी जे प्रलंबित आहे ते देखील लवकरात लवकर निर्गमित करण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहे। त्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण पत्र 22 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे। हे पत्र प्रतिविभागीय अध्यक्ष सर्व विभागीय शिक्षण मंडळ, विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण बृहन्मुंबई यांना हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे। या पत्राचा विषय आहे अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा तुकड्यांवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान देण्याची कारवाई तात्काळ करणे तसेच पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे। या विषयातच सर्व स्पष्ट होते का अनुदानासाठी ज्या पात्र ठरलेल्या शाळांवरील सर्व शिक्षक आहे यांना अनुदान देण्याची आता कारवाई तात्काळ सुरू करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि पुढील जो अनुदानाचा टप्पा या सर्व शिक्षकांना द्यायचा आहे तर त्याचा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करण्याचे हे पत्र निर्गमित झालेले। म्हणजे आता आयुक्त हे जे सर्व आहे शिक्षण विभागातील अधिकारी हा प्रस्ताव आणि त्याकरिता लागणारी माहिती लवकरात लवकर तयार करून त्याचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवतील आणि त्यानंतर शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होऊ शकतो। याला संदर्भ देण्यात आलेले आहे शासनाचं 9/11/2023 रोजीचं जे पत्र आहे ते आपण पुढे बघणार आहोत आणि शिक्षण आयुक्तालयाचं दिनांक 21/11/2023 रोजीचं पत्र। तर आज जे पत्र निर्गमित झालेले या पत्रामध्ये काही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली। या पत्रामध्ये नेमकी काय सांगितले, कोणते महत्त्वाचे मुद्दे यात दिलेले त्याचे सर्व विश्लेषण आज आपण या ठिकाणी करणार आहोत। उपरोक्त विषयाबाबत शासन व शिक्षण आयुक्तालयाचे संदर्भीय पत्र पाहावे। प्रत संलग्न म्हणजे एक पत्र आता या पत्रासोबत दिलेले आहे, ते पत्र देखील पाहायला सांगितलेलं आहे, ते देखील पत्र आपण पुढे बघणार आहोत। तर या आजच्या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की शासन निर्णय 6 फेब्रुवारी 2023 मधील म्हणजे जे काही शिक्षकांना शिंदे फडणवीस सरकारकडून अनुदान देण्याचा जो निर्णय झालेला होता की जिथं या आधीच्या सरकारने तोडाफोडा राज्य करा जी रणनीती अवलंबलेली होती त्यामध्ये मग अपात्र शिक्षक, त्रुटी पूर्तता, मुंबई विभाग, कोल्हापूर विभाग असे शिक्षकांचे अनुदानाकरिता तुकडे करण्यात आलेले होते। मात्र सर्व शिक्षकांना एकत्रित करण्याचं काम शिंदे फडणवीस सरकारकडून करण्यात आलं आणि 6 फेब्रुवारी 2023 रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि न भूतो न भविष्यती असा निर्णय शिंदे फडणवीस सरकार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेला होता।
ज्यामध्ये 1100 कोटीची भरीव तरतूद ही देण्यात आलेली होती, की जी आतापर्यंत कोणत्याच सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्याकडून देण्यात आलेली नव्हती, शिक्षण मंत्री. तर असा इतिहास हा शिंदे फडणवीस सरकारकडून करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे शिक्षकांना कुठेतरी वाटत होतं का हा जो काही अनुदानाचा प्रश्न आहे तो शिंदे फडणवीस सरकार, शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकरच सोडवू शकतील. आणि त्याकरिता जे आंदोलन लावलेलं होतं निश्चित त्या दृष्टीने योग्य पावलं जे आहे ते पडताना पाहायला मिळत आहे. तर 6 फेब्रुवारी 2023 मधील अ व क मध्ये नमूद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व त्यामधील वर्ग तुकड्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून अनुदानास पात्र घोषित केले आहे व दिनांक 1 जानेवारी 2023 पासून अनुदान अनुज्ञेय करण्यात आलेले आहे. म्हणजे हा 1 जानेवारी 2023 पासून जे काही शिंदे फडणवीस सरकारकडून अनुदान देण्यात आलेलं आहे, काहींना अनुदानाचा पुढचा टप्पा मिळाला आहे, तसंच आता 1 जानेवारी 2024 पासून पुढचा टप्पा जो आहे तो शिक्षकांना देण्याच्या तयारीमध्ये शिंदे फडणवीस सरकार आहे. अनुदानाची कार्यवाही शीघ्रतेने व्हावी याकरिता शासनाने शासन परिपत्रक दिनांक 24/4/2023, दिनांक 25/9/2023 व शासन पत्र दिनांक 26/9/2023 अन्वये सूचना निर्गमित केलेल्या आहेत. आता यामध्ये आणखी महत्त्वाच्या ज्या बाबी सांगण्यात आलेल्या आहे की सदर शासन निर्णय, परिपत्रक व शासनपत्रातील अटी व शर्तीनुसार अनुदान पात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची तपासणी करून, म्हणजे या ठिकाणी तपासणी होणार आहे, ज्या अनुदानासाठी पात्र माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांची तपासणी होणार आहे आणि तपासणी करून त्यावरील पात्र शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान मंजूर करण्याबाबतची कारवाई कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करावी. म्हणजे ही तपासणी 31 डिसेंबर 2023 पूर्वी करण्यास सांगितलेला आहे, तसा मंत्रालयातून हा आदेश निर्गमित झालेला आहे. अशी कारवाई करत असताना कोणत्याही शिक्षकांवर, कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, हे देखील एकदम स्पष्ट करण्यात आलेलं आहे. कधीकधी काही ज्या तुकड्या असतात त्यांच्यावरती शेवटच्या वर्गाला थोडेफार कमी विद्यार्थी असतात किंवा काही थोड्याफार विद्यार्थ्यांमुळे पुन्हा वरती अन्याय होऊ नये या संदर्भातील सगळी दक्षता या पत्रामध्ये घेण्यात आलेली आहे. तसेच पुढील प्रत्येक वर्षी माहे सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणित संच मान्यता पूर्ण करून सदर संच मान्यतेनुसार अनुदानास पात्र ठरत असलेल्या शाळा तुकड्यांवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याबाबतचा प्रस्ताव आर्थिक भारासह या कार्यालयात सादर करावा. म्हणजे आता ह्या पत्रामध्ये डायरेक्ट सर्व प्रत्येक वर्षी जो अनुदानाचा टप्पा शिक्षकांना मिळणार आहे प्रचलित धोरणानुसारच, थोडक्यात जरी प्रचलित शब्द याच्यात येत नाही पण त्याचा अर्थ जो आहे तो याच पद्धतीने निघतोय का प्रत्येक वर्षी या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. कारण प्रत्येक वर्षी संच मान्यता ही होत असते, त्यामुळे प्रत्येक वर्षी तो प्रस्ताव मंत्रालयात पाठवावा लागणार आहे. तर अनुदान मंजुरीबाबतची कारवाई शीघ्रतेने होण्याबाबत कार्यवाही अपेक्षित आहे. म्हणजे अनुदान मंजूर देण्याकरिता मंत्रालयातून ही प्रत्यक्ष सांगण्यात आलेले का लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्यावे. ही बाब विचारात घेता अनुदान मंजुरीबाबत शासनाने संदर्भीय पत्रान्वये दिलेल्या कालमर्यादेचे कटाक्षाने पालन करावे. म्हणजे डेडलाईन या ठिकाणी देण्यात आलेली असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला या पत्रामध्ये. कोणत्याही परिस्थितीत शासनाने दिलेल्या कालमर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी व केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल या कार्यालयात सादर करावा. संपत सूर्यवंशी, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, 22/11/2023. आजच शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांची स्वाक्षरी झाली आणि आजच हे पत्र निर्गमित झालं. हे पत्र निर्गमित करण्याकरिता सर्वच जे शिक्षक समन्वय संघ मार्फतच विविध शिक्षक समन्वय संघाकरिता सुद्धा पाठपुरावा करण्याकरिता विविध जे नेते त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. काही आजी शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्याकडून सुद्धा प्रयत्न होतो. सर्वच शिक्षक, सर्वच पदवीधर आमदार यामध्ये सहभागी होताना मात्र पाहायला मिळत नव्हते. काही ठराविकच शिक्षक पदवीधर आमदार, कारण काही शिक्षक पदवीधर आमदार तर निवडून आल्यानंतर कुठं आहे हे देखील आता पुढच्याच इलेक्शनला पाहायला मिळतील अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचा अनुदानाचा टप्पा हा शिक्षकांना मिळतोय ती महत्त्वाची बाब आहे. आणि या संदर्भात आणखी दुसरं एक पत्र त्या ठिकाणी जोडण्यात आलेलं आहे की 9 नोव्हेंबर 2023 रोजीचं जे पत्र आहे की जे याआधी आपण बघितलेलं आहे की प्रति
आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे या पत्राचा उल्लेख होता या आधीच्या पत्रामध्ये. याचा विषय आहे अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा तुकड्यांवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान देण्याची कारवाई तात्काळ करणे तसेच अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत संदर्भ याला 6 फेब्रुवारी 2023 रोजीचा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आलेला आहे. तर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 13/12/2022 रोजी झालेल्या बैठकीत त्रुटीपूर्तता झालेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्या वर्ग अतिरिक्त शाखा यांना अनुदानासाठी पात्र करणे तसेच यापूर्वी 20% व 40% वेतन अनुदान घेत असलेल्या शाळा तुकड्यांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे तसेच अघोषित असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा तुकड्या वर्ग अतिरिक्त शाखा यांना अनुदानासाठी पात्र घोषित करून 20% अनुदान मंजूर करण्याचा निर्णय विहित अटी शर्तीच्या अधीन राहून घेण्यात आला आहे. सदर शाळांना तुकड्यांना शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 अन्वये दिनांक 1 जानेवारी 2023 पासून अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे. तसेच अनुदानाची कार्यवाही शीघ्रतेने व्हावी याकरिता शासन परिपत्रक दिनांक 24/4/2023 अन्वये सूचना दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना शालार्थ आय डी देण्याबाबतच्या निकषामध्ये शासन पत्र दिनांक 26/9/2023 अन्वये सूट देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त शासन परिपत्रक दिनांक 25/9/2023 आरक्षण धोरणाच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्णयाच्या आधारे सुधारणा करण्यात आलेली आहे. 3 संदर्भीय शासन निर्णय परिपत्रक पत्रातील सर्व अटी व शर्तीनुसार तपासणी करून अंमलबजावणी करण्यात यावी व अनुदानासाठी पात्र होणाऱ्या शाळा तुकड्यांवरील पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान मंजूर करण्याची कारवाई कोणत्याही परिस्थितीत दिनांक 31/12/2023 पर्यंत पूर्ण करावी. अशी कारवाई करत असताना कोणत्याही शिक्षकांवर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून आपल्या अधीनस्थ सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना द्याव्यात. तसेच पुढील प्रत्येक वर्षी माहे सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणित संच मान्यता पूर्ण करण्यात यावी. त्यानंतर माहे ऑक्टोबरमध्ये या संच मान्यतेनुसार अनुदानासाठी पात्र ठरत असलेल्या शाळा तुकड्यांवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव आर्थिक भारासह शासनास सादर करण्यात यावा. सबीर सावंत, उपसचिव, महाराष्ट्र शासन. तर या पद्धतीने शिक्षकांना आता प्रत्येक वर्षी अनुदानाचा पुढचा जो टप्पा आहे तो देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारकडून म्हणजेच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच सत्ताधारी पक्षातील सर्व जे आमदार आहे की ज्यांनी त्या ठिकाणी शिक्षक समन्वय संघातील संघामार्फत जे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं त्याला कुठेतरी योग्य पद्धतीने योग्य दिशा आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात उपाययोजना सर्व करून दिल्या. तर निश्चित आता प्रत्येक वर्षी शिक्षकांना अनुदानाचा टप्पा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे. परंतु आता यामध्ये आधार प्रणालीत संच मान्यता प्रत्येक वर्षी विहित कालावधीमध्ये होणं खूप गरजेचं आहे, कारण त्यानंतरच प्रस्ताव जो आहे तो तयार होऊ शकतो. तर त्याकरिता आता अंशतः अनुदानित शिक्षकांची आधार प्रणालीत संच मान्यता कधी होते त्यावरती सर्व आता जे आहे लवकरात लवकर पुढील अनुदानाचा टप्पा हा अवलंबून असणार आहे.